आज वाडा भिवंडी महामार्गावरील कुडूस नाका परिसरात स्वाभिमान संघटना व महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले होते। यावेळी स्वाभिमान संघटनेचे जितेश बंटी पाटील यांच्या नेतृत्वाखाली हजारो संख्येने नागरिक या ठिकाणी रास्ता रोकोला उपस्थित होते। यावेळी त्यांनी हा रस्ता जाम करून नागरिकांच्या आक्रोशाला वाचा फोडली। यावेळी त्यांनी वाडा तालुक्यातील रस्त्यांच्या दुरावस्थेसंदर्भात जे ठेकेदार जबाबदार आहेत अशा ठेकेदारांवर कारवाई करावी अशा प्रमुख मागणीसह त्यांनी वाडा भिवंडी महामार्गाच्या निर्मितीसाठी ठोस उपाययोजना करावी या संदर्भात तसेच वाडा भिवंडी महामार्गासाठी ठोस निधी उपलब्ध करून हा रस्ता सुस्थितीत बनवण्यात यावा यासाठी या प्रमुख मागण्यांसह त्यांनी या ठिकाणी आंदोलन केले होते। आमचा मूल उद्देश होता की जो वाडा भिवंडी आणि मनोर जो रस्ता आहे यो अतिशय निकृष्ट पद्धतीची ती दुरुस्ती सुरू आहे। ज्या वेळेस सुप्रीम कंपनी असताना सुप्रीम कंपनीवर एक गुन्हा दाखल झाला, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला, त्यांची SIT मार्फत चौकशी झाली। त्याच्यानंतर त्या शासनाने त्याला 70 करोड रुपये निधी दिला। तो निधीचा टेंडर झाला, तो टेंडर जिजाऊ कंस्ट्रक्शन कंपनीला दिला आणि ते कंपनीने ते काम सुरू केलं 2 वर्षापासून। तुम्ही बघत असाल तर मागील 2 वर्षापासून या रस्त्याच्या कामाची कुठे सुरुवात झाली, तात्पुरती डागडुगी केली जाते, पण रस्त्याची परिस्थिती आहे तशीच राहते। तसा दुसरा एक रस्ता आमचा होता जिजाऊ कंस्ट्रक्शननेच केला होता, कुडूस ते कोंडला। तो प्रतिभा पाईप पासून ते कोंडला स्टॉप पर्यंत हा रस्ता 850 मीटर रस्ता न करताना 93 लाख रुपये काढले PWD अधिकाऱ्यांनी संयुक्त। तसेच सापरोंडा फाटा ते उचाट हा रस्ता 3 करोड रुपये निधी होता डांबरी रस्त्याला, तोही अतिशय निकृष्ट बनवला, तोही जिजाऊ कंस्ट्रक्शनचा। चौथा रस्ता आमचा होता डाकिवली फाटा ते डाकिवली गाव, हा कॉन्क्रीटकरणचा रस्ता आहे। हा 2 वर्षापासून रस्ताच पूर्ण होत नाही। आम्हाला माहिती म्हणजे ऐकलेले आहे आम्ही का कॉन्क्रीट रस्ता 2 दिवसात किंवा 3 दिवसाच्या टप्प्याटप्प्यात पूर्ण होतात, छोटे रस्ते असतात ते, पण हा छोटा रस्ता 1.5 किलोमीटर नाही, त्याला 2 वर्ष झाली पूर्ण होत नाही, अशी परिस्थिती आहे। तसाच हा देवघरचा रस्ता आहे, हा रस्ताही अतिशय निकृष्ट। इथं गंदे कॉन्ट्रॅक्टर म्हणून आहे, त्यांनी या रस्त्याला जवळजवळ 2.5 करोड रुपये खर्च केलं, पण रस्त्याची परिस्थिती तशीच कुठे डांबर दिसणार नाही। तसाच एक कोंडला ते खैरा रस्ता आहे,